आणि एक महत्त्वाची बातमी, 19 तारखेला भाजप आमदारांची नागपूरच्या रेशीम बागेत बैठक होणार आहे। भाजपचे सर्व आमदार रेशीम बागेतील स्मृती भवनात उपस्थित राहणार आहेत। संघाचे नेते भाजपचे आमदारांना आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। संघाच्या मार्गदर्शन शिबिराला अजित पवार गट, शिंदे गटाचे आमदार जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर 19 तारखेला भाजपच्या आमदारांची नागपूरच्या रेशीम बागेमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। भाजपचे सर्व आमदार रेशीम बागेतल्या स्मृती भवनात उपस्थित राहणार आहेत। संघाचे नेते भाजपच्या आमदारांना आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर संघाच्या या मार्गदर्शन शिबिराला अजित पवार गट आणि शिंदे गटाचे आमदार जाणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो। 19 तारखेला भाजप आमदारांची नागपूरच्या रेशीम बागेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। भाजपचे सर्व आमदार रेशीम बागेमधल्या स्मृती भवनात उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, त्या अधिकचे अपडेट्स आहेत। 19 तारखेला भाजपच्या आमदारांची रेशीम बागेमध्ये बैठक होणार आहे, सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत। संघाचे नेते या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत, त्या अधिकची माहिती आहे। नक्कीच 19 तारखेला म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी भाजपचे सर्व आमदार मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात संघाच्या बौद्धिकासाठी उपस्थित राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की दरवर्षी भाजपचे आमदार आणि मंत्री संघाच्या रेशीमबागेत जातात, परंतु यावेळेस अजितदादा गटाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री जाणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। 19 तारखेला 8:30 वाजता संघाचं हे बौद्धिक आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत महत्त्वाचं हे बौद्धिक असं म्हणायला हरकत नाही। दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे आमदार जात असतात, परंतु यावेळेस अजितदादा गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली आहे आणि त्यापूर्वी आमदारांना आपापलं परफॉर्मन्स करायचं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रासरूट लेवलला काम करत असते, त्यामुळे संघाचं काम जे आहे ते आमदारांपर्यंत पोहोचावं आणि आमदारांनी जनतेपर्यंत कसं पोहोचावं या सगळ्या याच्यावर संघाचं हे बौद्धिक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। भाजपच्या सगळ्या आमदारांना मंत्र्यांना त्या बौद्धिकात उपस्थित राहण्याच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे। 19 तारखेला 8:30 वाजता नागपुरातील रेशीमबाग संघ कार्यालयात हे सगळं बौद्धिक होणार आहे। फक्त नजर आहे की संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये अजितदादा गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार जाणार की नाहीत, अत्यंत महत्त्वाचं बौद्धिक असणार आहे आणि त्या ठिकाणी सगळे आमदार एकत्र येणार आहे। संघाचे नेते भाजप आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।